लढा लढत असताना एक प्रेशर निर्माण झालं, एक ताकद एकत्रित आली आणि ती ताकद एकत्रित आल्यानंतर कुठंतरी आता असं जाणवायला लागलेलं आहे की ज्या दिशेने हे इन्व्हेस्टिगेशन हा तपास जायला पाहिजे त्या दिशेने कुठं ना कुठंतरी हा तपास त्या ठिकाणी जात आहे। पण हा जात असताना त्याच्यामध्ये काही गोष्टी आपल्याला जाणवतात। काल डीजीसीए कडनं जे काही त्या ठिकाणी अहवाल दिला गेला त्या अहवालावर मी बोलेलच, पण डीजीसीएने आतापर्यंत दिलेले कुठले कुठले अहवाल आहेत ते क्रमवारीने आपल्या समोर त्या ठिकाणी मी मांडेल। आज आपल्या माध्यमातून मी बोलतोच आहे, पण 2 दिवसात मी अजून एक प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे आणि त्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून अजून काही गोष्टी मी तिथं सांगणार आहे। पण आज या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून लगेच आम्ही काय करणार आहोत आणि कालचं जे काही डीजीसीए कडनं स्पष्टीकरण आलं आहे त्याच्यावर फक्त मी त्या ठिकाणी बोलेल। याच्यामध्ये 28 जानेवारीला डीजीसीए कडनं हा अहवाल त्या ठिकाणी दिला गेला, म्हणजे ऍक्सिडेंट झाल्या त्याच दिवशी हा अहवाल आला होता। 28 जानेवारी 2026 1:36 दुपारचा। याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलंय की द लास्ट रेग्युलेटरी ऑडिट कॅरीड आउट बाय डीजीसीए इन द मंथ ऑफ फेब्रुवारी 2025 नो लेवल 1 फाइंडिंग्स वर इश्यूड। म्हणजे 28 जानेवारीला जेव्हा दादांचं शव हे हॉस्पिटलमध्ये होतं, पोस्टमॉर्टम त्यांचा सुरू होता, अख्खं महाराष्ट्र त्या ठिकाणी दुःखाच्या डोंगरामध्ये दुःखात त्या ठिकाणी होतं, तेव्हाच यांनी हा रिपोर्ट काढला आणि ह्याच्यात सांगितलं, नाहीतर तिथं VSRला क्लीन चिट देण्याचा पहिला प्रयत्न हा 28 जानेवारीला त्या ठिकाणी झाला। याच्यामध्ये सांगितलं होतं लेवल 1चं कुठेही काय त्या ठिकाणी अडचण आम्हाला जाणवली नाही। त्याच्याच बरोबर ज्या व्यक्तीचं आम्ही राजीनामा मागतोय ते म्हणजे या देशाचे एव्हिएशन मिनिस्टर, त्यांनीच 28 तारखेला एक स्टेटमेंट दिलं, नो सेफ्टी कन्सर्न्स विथ लेअरजेट एअरक्राफ्ट VSR व्हेंचर्स, असं एव्हिएशन मंत्र्यांनी त्या ठिकाणी सांगितलं। आणि डिटेलमध्ये वाचायला गेलो तर डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन हॅज थरोली चेक्ड अँड ऑल अप्रुव्हल्स वर गिवन, कुणाला? VSRला। द ऑर्गनायझेशन VSR व्हेंचर्स ऑल्सो सीम्स टू हॅव अंडरगॉन अन असेसमेंट लास्ट इयर, हे त्या ठिकाणी सांगण्यात आलं। आणि पायलट बद्दल पण ते तिथं बोलले। म्हणजे त्याचा अर्थ डीजीसीएली क्लीन चिट दिलीच, पण त्याच्याच बरोबर ज्या मंत्र्यांचा आम्ही राजीनामा मागतोय आणि मागतच राहणार जोपर्यंत मिळत नाही त्या व्यक्तीला सुद्धा VSRला दुर्दैवाने त्याच दिवशी तिथं क्लीन चिट दिली। आता तुम्ही म्हणाल की काल जो काय अहवाल हा डीजीसीएचा आला, काही प्रमाणात आपल्याला यश मिळालं, काही प्रमाणात यश मिळालं, पण ते नखा एवढं। ते का हे मी तुम्हा सर्वांना सांगतो। स्पेशल सेफ्टी ऑडिट VSR व्हेंचर्सचं तिथं झालं आणि काल असा अहवाल सेफ्टी ऑडिटचा आणि VSRवर आम्ही काय ऍक्शन घेतली हे कालच्या रिपोर्टमध्ये आपण सर्वांना त्या ठिकाणी सगळ्यांनी त्या ठिकाणी बघितलं। याच्यामध्ये काय लिहिलंय, द मल्टीडिसिप्लिनरी ऑडिट टीम ऑब्झर्व सेव्हरल नॉन कंप्लायन्सेस, म्हणजे अनेक त्रुटी त्यांना जाणवल्या। त्या कशामध्ये? अप्रूव्ड प्रोसिजर इन द ऑर्गनायझेशन इन द एरिया ऑफ एअरवर्दीनेस, म्हणजे विमान उडवायच्या आधी विमान हे उडण्याच्या लायक आहे का, त्याला एअरवर्दी सर्टिफिकेट असतं, त्याच्यामध्येच यांना बऱ्याचशा त्रुटी त्या ठिकाणी दिसल्या, एअर सेफ्टीमध्ये दिसल्या आणि फ्लाईट ऑपरेशन्समध्ये दिसल्या। म्हणजे आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन तुमच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत, इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज पर्यंत, डीजीसीए पर्यंत जो ज्या विषय घेऊन पोहोचण्याचा प्रयत्न करत होतो तेच विषय यांनी या रिपोर्टमध्ये घेऊन सांगितले, हो VSRच्या बाबतीत तिथं नॉन कंप्लायन्स होता। अरे तुम्ही आता बोलताय नॉन कंप्लायन्स होता, पण आमचा नेता गेला ना, या महाराष्ट्राचा एक मोठा नेता
जो आज उपमुख्यमंत्री असला, पण लोकांच्या मनामध्ये तो आज मुख्यमंत्री होता आणि उद्या तो 100% मुख्यमंत्री बनू शकला असता, असा आमचा मराठी नेता आज दुर्दैवाने नाही. आणि या रिपोर्टमध्ये तुम्ही म्हणता हो VSR या कंपनीच्या प्रोसिजरमध्ये नॉन कम्प्लायन्सेस होते, पण तुम्ही हे बोलत असताना त्याच्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी खाली जर बघितलं म्हणजे 28 तारखेला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न केला, पण फक्त महाराष्ट्राच्या तमाम जनतेने आणि मीडियाने त्या ठिकाणी हा मुद्दा लावून ठेवला, म्हणून यांनी हा रिपोर्ट तिथं काढला. पण या रिपोर्टमध्ये सुद्धा त्यांनी एक रस्ता ठेवला VSR व्हेंचरला वाचवण्याचा. तो कसा हे समजून घ्या. इन द व्ह्यू ऑफ नॉन कम्प्लायन्सेस ऑब्झर्व, म्हणजे त्रुटी ज्या आम्हाला दिसलेल्या आहेत, अँड कन्सिडरिंग द गॅप्स, म्हणजे त्याच्यामध्ये काही आपल्याला अडचणी त्या ठिकाणी जाणवत आहेत. इन द मेंटेनन्स प्रोसिजर्स इट इज डिसाइडेड टू इनिशिएट द करेक्टिव्ह मेजर्स बाय इमिडिएटली ग्राउंडिंग. म्हणजे लेअर जेटची जी सर्व विमानं आहेत त्याच्यामध्ये 6 होते, त्याच्यातली आत्ता ही 5 त्यांनी केले, त्यातले 7 होते, त्यातले 2 म्हणजे दुर्दैवी घटना घडलं म्हणजे अजितदादांचं 1 आणि 2023ला जे आधीच लेअर जेट पडलं होतं ते दुसरं, म्हणजे असे 5 राहिलेले त्यांनी थांबवलं. वा, मोठं काम केलं. हे करायला हरकत नाही, केलंच पाहिजे होतं, कारण याच्यामध्ये उद्या जाऊन एखादा VIP नाही तर कुठलाही नागरिक बसला असता, नाही तर तिथं असणारा पायलट याचा जीव धोक्यात 100% त्या ठिकाणी येण्याची शक्यता होती. आणि हे ग्राउंड केलं, त्यामुळे काही प्रमाणात हे चांगलंच झालं. पण फक्त एक बघा, त्याच्यानंतर त्यांनी एक लाईन वापरली, टिल कंटिन्यूड एअर वर्दीनेस स्टँडर्ड्स आर रिस्टोर्ड. म्हणजे की अपघात झाला, घात झाला दादांचा, आपले अजितदादा माझे काका त्या ठिकाणी त्याच्यामध्ये दुर्दैवी मृत्युमुखी पडले, आणि मग आता हे DGCA सांगतंय की आता तुझे राहिलेले विमान तू ग्राउंड कर, त्याचं मेंटेनन्स कर, त्याचे डॉक्युमेंटेशन कर, काय काय लॅप्सेस असतील ते पूर्ण कर. म्हणजे टिल कंटिन्यूड एअर वर्दी स्टँडर्ड्स आर रिस्टोर्ड, म्हणजे एअर वर्दी स्टँडर्ड झाले मग उडवायला लाग, मग धंदा करायला लाग, मग पैसा कमवायला लाग. मग तुझे जे पैसेवाले आणि राजकीय लोक जे इन्व्हेस्टर तुझ्यामध्ये आहेत त्याची तू काळजी घेत जा, असं तिथं DGCA अप्रत्यक्षपणे सांगितलं असं त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय. त्यामुळे हे जे काय केलं तुम्ही फक्त दिखावा तिथं करताय, तुम्हाला फक्त दाखवायचं की आम्ही त्या ठिकाणी ऍक्शन घेतली. आणि आमचं एक मत आहे की तुम्ही काय करता की VSRचे हे 5 मशीन्स विमानं ही तुम्ही ग्राउंड केली. बरं मला तुम्ही सांगा की आता VSR चा मालक हे हलकट माणूस आहे, तो कामचुकार माणूस आहे, तो तिथं मेंटेनन्स मध्ये पैसे खातो, तो मेंटेनन्स नीट करत नाही, हे सगळे मुद्दे आम्ही सांगितले. मग एखादा माणूस एखाद्या विषयामध्ये जर चोरी करत असेल, तो फक्त लेअर जेटमध्ये चोरी करणार आहे का? तो लेगेसीमध्ये चोरी करणार नाही का? तो ग्लोबल नावाच्या विमानामध्ये जे काही त्याच्याकडे आहेत त्याच्यामध्ये तो चोरी करणार नाही का? बीच क्राफ्ट नावाचं विमान त्यात तो चोरी करणार नाही का? चोरी करणारा माणूस आणि मर्डर करणारा माणूस आणि सिरियल किलर हा काय एकाच विषयामध्ये तो फक्त त्या बाबतीत तसा वागतो असं नाही, सगळ्याच बाबतीत तो वागतो. आणि जर तुम्ही त्याचं लेअर जेटच्या बाबतीत काही नॉन कम्प्लायन्सेस आहेत असं सांगत असाल तर त्याचे नॉन कम्प्लायन्सेस बाकी विमानामध्ये 100% तिथं असू शकतात. आणि त्या विमानामध्ये आज या राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा त्या ठिकाणी ट्रॅव्हल करतात, उपमुख्यमंत्री जे दुसरे आहेत ते सुद्धा त्याच्यामधून त्या ठिकाणी प्रवास करतात, सेलिब्रिटी प्रवास करतात, क्रिकेटर, पिक्चरवाले लोक असतील, बिझनेसमॅन प्रवास करतात. मग जर तुम्ही 5 विमानं ग्राउंड करत असाल तर मग बाकीची विमानं उडवत ठेवायला धंदा करायला तुम्हाला कुणी सांगितलंय? त्यामुळे तुम्ही ग्राउंड करत असताना सगळेच विमान तुम्ही ग्राउंड करा, कारण का एका कुठल्या तरी हॉटेलमध्ये जर तिथं ड्रग्ज सापडले असतील आणि त्या मालकाचे 5 हॉटेल असतील तर बंद करत असताना एक हॉटेल बंद करून चालणार नाही, सगळे हॉटेल बंद करावे लागतील. तसंच या विमानाच्या बाबतीत सुद्धा VSRच्या ज्या काही विमानं आहेत ती तिथं लगेचच्या लगेच ग्राउंड झाली पाहिजे. पण तसं होणार नाही. त्याचं कारण आणि त्याच्या सांगणीच आधी आम्ही मागणी करतोय, TDPचे जे खासदार आहेत, जे आज या देशाचे एव्हिएशन मिनिस्टर आहेत, त्यांच्या नेत्याची आणि VSRचे आर्थिक संबंध असल्यामुळे इथं कुठेतरी VSRला वाचवलं जातं हे आधी बोललो आणि आता सुद्धा त्या ठिकाणी आम्ही ठाम आहोत. त्यामुळे आम्हाला या देशातल्या सरकारला, तिथं पंतप्रधान साहेबांना, तिथं असणाऱ्या होम मिनिस्टर साहेबांना
त्याच्याचबरोबर लीडर ऑफ ऑपोजिशनला विनंती करायची आहे की हे जे महाशय त्या ठिकाणी बसलेले आहेत, ज्या कुठल्या पक्षातले ते आहेत, त्यांना त्या पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही. अशाच पद्धतीने तुम्ही कुठेतरी VSRला वाचवतात असं आमचं मत आहे. आता एक तुम्ही गोष्ट लोकांनी सुद्धा समजून घेतली बाहेर, नेत्यांनी सुद्धा समजून घेतली बाहेर. VSRची 5 विमानं तुम्ही ग्राउंड केली, पण मग एअर वर्दीनेस सर्टिफिकेट कोण देतं? मेंटेनन्स हा वेळेवर होतो हे कोण बघत असतं? एअर सेफ्टीची जबाबदारी कोणाची? हे DGCAची जबाबदारी आहे. त्यामुळे जर VSRला तुम्ही त्या ठिकाणी चूक केली असं सांगत असाल तर DGCAली सुद्धा त्या ठिकाणी चूक केली असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. त्यामुळे आम्ही आता ही मागणी करत आहोत की आमचं असं मत आहे की आता तुम्ही VSR व्हेंचरच्या मालकावर त्या ठिकाणी कारवाई केली पाहिजे, त्याला तुम्ही ताब्यात घेतलं पाहिजे. त्याच्याचबरोबर DGCAचे जे कुठले अधिकारी या विमानाशी आणि इतर विमानाशी त्या ठिकाणी निगडीत होते त्या लोकांवर सुद्धा कारवाई तिथं होणं तितकंच महत्वाचं आहे. एरो नावाची जी कंपनी या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी त्यांच्या व्हॉट्सअपवर असं सांगितलं होतं की हा विमान उडण्यालायक आहे आणि त्या दिवशी इथं वेदर पण ओके आहे, आपल्याला व्हिजिबिलिटी चांगली आहे, तेव्हा त्या कंपनीवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. आणि त्या ग्रुपमध्ये असणारे या राज्य सरकारचे जे कोणी त्या विभागाचे योग्य असे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्याची जरूरत आहे. कारण VIP जर आमचे अजितदादा तिथे ट्रॅव्हल करत होते मग तुमची जबाबदारी होती की त्या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घेऊन ते खरंच विमान हे उडण्यालायक होतं का नव्हतं याच्याकडे सुद्धा तिथं लक्ष देण्याची जरूरत आहे असं आमचं त्या ठिकाणी मत आहे. त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणं हे महत्वाचं आहे. त्याच्याचबरोबर एरो झालं, VSR झालं, DGCA झालं आणि चौथं हे सरकारी अधिकारी झाले आणि 5वं या सगळ्या गोष्टींमध्ये आमचं असं मत आहे की याला एक क्रिमिनल अँगल आहे, ज्याला लोक म्हणतात घातपात. त्यामुळे एक अज्ञान व्यक्तीवर सुद्धा त्या ठिकाणी कारवाई आपल्याला करता येणार नाही, पण FIR नक्कीच आपण तिथं करू शकतो. त्यामुळे सर्व प्रेसशी बोलल्यानंतर मी मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी जाणार आहे आणि मी DGCAच्या विरोधात तिथं असणारे जे अधिकारी या विमानाच्या संलग्न असणारे नाहीतर या VSR कंपनीवर काम करणारे त्या अधिकाऱ्यांवर FIR झालं पाहिजे. त्याच्याचबरोबर VSR कंपनीच्या मालकांवर FIR झाला पाहिजे, एरो या कंपनीवर FIR झाला पाहिजे. चौथं की जे अधिकारी त्या ग्रुपवर आहेत, ज्या अजितदादांच्या ग्रुपवर जिथं चर्चा होती कुठलं विमान घ्यायचं आणि कुठलं नाही घ्यायचं, तिथं जे कोणी अधिकारी या विषयाच्या निगडीत असतील त्यांच्यावर तिथं FIR झाली पाहिजे. आणि एक अननेम्ड FIR ही क्रिमिनल जे आपण त्याला कॉन्स्पिरसी म्हणतो याच्या मागे घातपात हा विषय आहे. त्यामुळे त्या व्यक्तीवर सुद्धा तिथं FIR झाली पाहिजे. त्यामुळे या 5 लोकांवर आणि 5 प्रकारचे FIR करण्यासाठी थोड्या वेळानंतर मी त्या ठिकाणी जाणार आहे. पण हे करत असताना याच्यामध्ये अनेक मुद्दे आणले आणि ते मुद्दे मी परत जाऊन त्या बाबतीत बोलीलच. बरेच काय माहिती माझ्यापर्यंत आलेली आहे. त्यामुळे मला DGCA मध्ये असणाऱ्या लोकांना एवढंच सांगायचंय, त्याच्याचबरोबर तिथं असणारे जे कोणी मंत्री आहेत त्यांना तिथं सांगायचंय, केंद्र सरकारला सांगायचं, राज्य सरकारला सांगायचं की दादांचा ऍक्सिडेंट हा ऍक्सिडेंट आहे का घातपात आहे याच्या खोलात आम्ही जाणारच. आम्हाला कुणी तिथं अडवू शकत नाही. अडवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना त्या ठिकाणी सांगायचंय की आमच्याकडे बरीच त्या ठिकाणी माहिती आहे. त्यामुळे आम्हाला आमची इच्छा आहे की दादांना तिथं न्याय मिळाला पाहिजे. ऍक्सिडेंट झाला का घातपात झाला हे लोकांसमोर त्या ठिकाणी आलं पाहिजे आणि त्यासाठी कुठेही जावं लागलं, कसंही लढावं लागेल, त्यासाठी महाराष्ट्राचा प्रत्येक व्यक्ती हा लढायला तयार आहे. पाताळात जावं लागलं तरी आम्ही पाताळात जाऊ, पण जो कोणी जबाबदार व्यक्ती आहे त्याला बाहेर काढल्याशिवाय आणि जेलमध्ये टाकल्याशिवाय आणि त्याला जबाबदार धरल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. पण हे करत असताना मला अजून एक मुद्दा इथं मांडायचा आहे. राज्य लेवलला मर्यादा आहेत लढायसाठी. CID काय काम करते अजूनपर्यंत आम्हाला तिथं कळलं नाही. CBIला हिरवा कंदील दिलाय, CBIला सांगितल्यात आलेलं आहे, पण CBIने अजूनपर्यंत FIR हा फॉर्मली तिथं टाकलेला नाही. त्यामुळे त्या बाबतीत काय झालं हे आम्हाला तिथं कळालं नाही. त्यामुळे मी आमच्या पक्षातल्या खासदारांना या मीडियाच्या माध्यमातून आणि आम्ही सुद्धा त्यांना सांगू, सुप्रियाताई सुद्धा तिथं बोलणार आहेत, डॉक्टर अमोल कोल्हे आणि सुप्रियाताई या बाबतीतला पुढाकार येणाऱ्या लोकसभेच्या अधिवेशनात 100% त्या ठिकाणी घेतील.
मी उद्धव ठाकरे साहेबांच्या खासदारांना, उद्धव ठाकरे साहेबांना आणि संजय राऊत साहेबांना सुद्धा मी विनंती करतो की येणाऱ्या अधिवेशनामध्ये दिल्लीमध्ये अजितदादांचा मुद्दा हा सगळ्यात आधी सगळ्यात महत्वाचा असल्यामुळे मराठी माणूस आणि मराठी नेता, महाराष्ट्राचा एक नेता जर घातपात नाही तर घातामध्ये त्या ठिकाणी गेला असेल तर तो मुद्दा पहिल्यांदाच पार्लमेंटमध्ये घेतला गेला पाहिजे, यासाठी मी विनंती करतो. जे काँग्रेसचे खासदार आहेत त्यांना मी विनंती करतो, राहुल गांधीजी जे लीडर ऑफ ऑपोजिशन आहेत त्यांना विनंती करतो की तुम्ही सुद्धा हा मुद्दा तिथं घ्यावा. बीजेपीचे खासदार बोलतील याच्यावर मला शंका आहे, कारण का जेव्हा केव्हा मी प्रेस कॉन्फरन्सेस घेतलेत, जेव्हा केव्हा मी हे मुद्दे मांडलेत, तेव्हा महाराष्ट्राचे भाजपचे नेते हे माझ्या विरोधात तिथं बोललेले आहेत. एक तर नेता इतका गलिच्छ लेवलला जाऊन बोलला, एका मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कपाळावरचं लोणी घालतो, मग त्याला लायकी तरी आहे का त्या मंत्र्याची? म्हणजे इतकं वाईट मला त्या ठिकाणी तिथं वाटलं. त्याच्याचबरोबर एक भोपळा फुटणार, अजून काय काय लोक बोलले. तुम्ही लोक बोलायचं बोला, तुमच्या या खालच्या लेवलच्या बोलण्यावर मला काही परिणाम होत नाही, आम्हाला परिणाम होत नाही. आम्ही आमच्या लेवलला त्या ठिकाणी लढणार. त्यामुळे भाजपच्या खासदारांकडनं आम्ही अपेक्षा धरत नाही. पण काही दिवसांपासून आपण जर बघितलं तर एकनाथ शिंदे साहेबांचे काही नेते मंत्री काही प्रमाणात या इन्व्हेस्टिगेशनच्या बाजूने सकारात्मक बोलत आहेत. त्यामुळे त्यांच्या खासदारांना, एकनाथ शिंदे साहेबांना, श्रीकांत शिंदेंना मी विनंती त्या ठिकाणी करतो. आणि दादांचे मित्र असल्यामुळे, दादांबरोबर अनेक वर्ष काम केल्यामुळे जे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब यांना सुद्धा विनंती करतो की यासाठी खास बाब म्हणून तुम्ही एक वेगळा प्रयत्न त्या ठिकाणी करावा आणि कुठेतरी या विषयामध्ये लक्ष घालून दादांना न्याय कसा मिळेल यासाठी आपल्या सर्वांनाच त्या ठिकाणी तिथं प्रयत्न करावे लागतील. त्याच्याचबरोबर तृणमूल काँग्रेस पार्टीला सुद्धा आम्ही विनंती करणार आहोत, कारण का त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा हा मुद्दा तिथं घेतला, पण दुसऱ्या दिवशीच तिथं अंत्यविधी असल्यामुळे लाखो लोक तिथं येणार असल्यामुळे पवार साहेबांनी स्टेटमेंट देत असताना तिथल्या लाखो लोकांच्या सेफ्टीसाठी एक वेगळं स्टेटमेंट तिथं दिलं होतं. पण नंतर इन्व्हेस्टिगेशन 13 दिवस केल्यानंतर बरेच काही गोष्ट हे त्या ठिकाणी आपल्याला तिथं दिसले. आज FIR आम्ही करत असताना FIR घेतील अशी आमची अपेक्षा आहे, पण आज जर आमचा FIR घेतला नाही, नुसती नोंद जर केली, तर उद्याच्या दिवशी बारामतीला जाऊन लोकांच्या उपस्थितीमध्ये 100 असतील, 10 असतील, 1 असेल का 1000 असतील हे मला तिथं सांगता येणार. तिथं जाऊन मात्र तिथं असणाऱ्या PI समोर जाऊन आम्ही बसू आणि FIR होत नाही तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी उठणार नाही. त्यामुळे आज मरीन ड्राईव्हच्या तिथं पोलीस स्टेशनला आणि आज जर इथं एक्सेप्ट नाही झालं तर उद्या बारामतीला जाऊन हे FIR तिथं आम्ही करू. आणि अनेक लोकांनी आम्हाला इच्छा व्यक्त केलेली आहे की आम्ही आमच्या लेवलला आमच्या पोलीस स्टेशनला FIR करू. एक मला महाराष्ट्राच्या तमाम लोकांना सांगायचंय, हा लढा माझ्या एकट्याचा नाही, हा लढा सगळ्यांचा आहे, हा फक्त परिवाराचा नाही. तुम्हाला जे जे वाटतं, जे योग्य आहे ते योग्य वाटत असेल, जर तुम्हाला वाटतं की दादांच्या वतीने एक FIR तुमच्या भागात व्हावा, तो विषय तुमचा आहे, तुमचं प्रेम असेल तर तुम्ही त्या ठिकाणी त्या गोष्टी सर्व कराव्यात. पण बारामतीकरांनी काल परवा जे काय गावं बंद पाडली, त्यांनी त्या ठिकाणी जे काय कलेक्टरला विनंती केली, आणि हे काय फक्त एकाच तालुक्यात झालं नाही, दादांवर प्रेम करणारे सामान्य कार्यकर्ते मराठी लोक या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळे तो विषय फक्त एका तालुक्यापुरता राहील असं मला वाटत नाही. फक्त गव्हर्नमेंटच्या प्रॉपर्टीची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. आपण कुठेतरी शांततेत जी आपली विनंती आहे त्या ठिकाणी मांडली पाहिजे, एवढंच तिथं मी आपल्या सर्वांना म्हणेल. पण आत्ता FIR हा तिथं आम्ही करू आणि FIR करत असताना वेगवेगळ्या कलमाच्या अंतर्गत आम्ही तिथं FIR हे करणार आहोत. ज्याच्याबद्दलची माहिती एकदा FIR झाला नाही तर एकदा रिक्वेस्ट आम्ही दिली तर ती रिक्वेस्ट झाल्यानंतर मी आपल्या सर्वांना या बाबतीत नक्कीच डिटेलमध्ये सांगेन. एकदा FIR तर होऊ दे, FIR करून देतात का नाही हे आधी आपल्याला बघावं लागेल. FIR जर झाली तर मग कुठेतरी आपल्याला म्हणावं लागेल की हा इथं जे असणारे प्रशासन आहे, इथं असणारे जे अधिकारी आहेत त्यांची सुद्धा इच्छा आहे आणि शासनाची सुद्धा इच्छा आहे की FIR तिथं झालं पाहिजे. कारण क्लिअर कट याच्यामध्ये सांगितलं आहे की हो VSR ची चूक होती आणि VSR ची चूक ज्या विषयामध्ये होती ते मॉनिटर करण्याची जबाबदारी DGCI ची होती. त्यामुळे या सगळ्या लोकांवर FIR 100% त्या ठिकाणी होऊ शकतात असं आमच्या वकिलाचं मत आहे. काल जो अहवाल आलाय त्यावरून कुठेतरी तपास योग्य दिशेने जातो असं वाटतं. महाराष्ट्राकडनं जो प्रेशर येतोय, कारण 28 जानेवारीला जो अहवाल आला VSRला क्लीन चिट दिली होती
आता महाराष्ट्रामधून प्रेशर वाढत गेलं आणि हे इथंच थांबेल असं समजू नका. प्रत्येक व्यक्तीला असं वाटतंय की दादाला न्याय मिळाला पाहिजे. प्रत्येक तालुक्यातल्या व्यक्तीला वाटतंय आणि दादांवर प्रेम करणाऱ्या जे आहेत ते करोडो लोक आहेत. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला वाटतं आणि सगळ्यांनी सोशल मीडियापासून पार रस्त्यापर्यंत, गाव बंद करण्यापासून दुकान बंद करण्यापर्यंत या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घातल्यामुळेच कुठंतरी आता ही डीजीसीए नाही तर मंत्री आणि मंत्र्यांवर प्रेशर त्या ठिकाणी आल्यामुळेच कुठंतरी हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. कारण कालचा अहवाल बघितल्यानंतर त्याच्यामध्ये व्हीएसआरला वाचवण्यासाठी सुद्धा तितकाच प्रयत्न केला जातोय. व्हीएसआरने अजून गेल्या काही दिवसात काय काय केलंय आणि त्याला कसं सरकारकडनं मदत झाली मी आज तर सांगत नाही, पण 2 दिवसामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊन मी आपल्या सर्वांना सांगतो. सर, बारामती विधानसभेची निवडणूक जी आहे ती सुनेत्रा पवार लढणार यावरती राष्ट्रवादीच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे. महाविकास आघाडी या सगळ्या बारामती विधानसभेच्या संदर्भात काही चर्चा करणार आहे का? बैठक घेऊन कोण लढवायची काय? एक तर मी कुठला मोठा नेता नाही, पुन्हा तिकीट पक्षाकडनं द्यायचं नाही द्यायचं या निर्णय प्रक्रियेमध्ये मी त्या ठिकाणी नसतो. पण अजित काकांचा पुतण्या म्हणून, पवार परिवारातला एक व्यक्ती म्हणून, बारामतीमध्ये माझा जन्म झालाय म्हणून, तिथला एक नागरिक म्हणून आणि या महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून मला एवढंच वाटतंय की जर सुनेत्रा काकी तिथं आमदारकीसाठी या निवडणुकीमध्ये उभा राहत असतील तर ती निवडणूक ही बिनविरोधच त्या ठिकाणी झाली पाहिजे. यासाठी सगळ्यांनीच, आमच्या पक्षाली सुद्धा आणि इतर पक्षांनी सुद्धा त्या बाबतीत त्या ठिकाणी पुढाकार घेतला पाहिजे. आणि जे कोणी अपक्ष उभा राहायचा म्हणून राहतात त्यांनी जर त्या ठिकाणी उभं राहिलं तर लोक त्या बाबतीत काय करतील तो त्यांचा विषय. पण शेवटी ही लोकशाही आहे, त्यामुळे लोक नक्कीच एक संवेदनशील विचार करून ताईंना या निवडणुकीमध्ये, या पोटनिवडणुकीमध्ये म्हणजे काकींना, सुनेत्रा काकींना बिनविरोध करतील असं मला वाटतं. पण अजूनपर्यंत माझ्या पक्षापर्यंत मी पोचलेलो नाही. पक्षाला न बोलता न विचारता हे स्टेटमेंट या ठिकाणी दिलं, प्रोटोकॉल तोडल्यामुळे मी माझ्या पक्ष प्रमुखांचं त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. पण मलाही हा विश्वास आहे साहेबांची सुद्धा हीच भूमिका असणार आहे, आमच्या नेत्यांची, सुप्रियाताईंची सुद्धा आणि आमच्या प्रदेशाध्यक्षाची सुद्धा हीच भूमिका असणार है. जी, हिंदी में जानना चाहेंगे, डीजीसीए की तरफ से जो कॉन्ट्राडिक्टेड रिपोर्ट आया है 28 तारीख को क्लीन चिट दी हुई, अभी कह रहे हैं कि एयरवर्दीनेस सर्टिफिकेट नहीं था. कैसे देखते हैं इन्वेस्टिगेशन हो रहा है क्योंकि बार बार आप सवाल उसी पे उठा रहे हैं? अगर इन्वेस्टिगेशन की बात करें तो जो 28 जनवरी को एक्सीडेंट हुआ था वो एक्सीडेंट होने के बाद लोगों के मन में शंका थी वो एक्सीडेंट है या जानबूझ के वो प्लेन गिराया गया, मुझे उसके पीछे कुछ क्रिमिनल कॉन्स्पिरेसी है कि नहीं, ये मैं नहीं बोल रहा, लोगों के मन में चर्चा है और ये चर्चा बढ़ती ही वहां पे जा रही है. अभी एक्सीडेंट होने के बाद अगर आप देखो तो हमने जो रिसर्च किया, रिसर्च करने के बाद आप जैसे अच्छी मीडिया, उसी के साथ जो सोशल मीडिया पे बात करने वाले लोग, रील करने वाले लोग, महाराष्ट्र के कमेंट करने वाले लोग और उसी के साथ घर में चर्चा करने वाले, दुकान पे चर्चा करने वाले, काम करते वक्त चर्चा करने वाले जो महाराष्ट्र के स्वाभिमानी जो नागरिक है उनकी एक